हॅलो, नमस्कार. मी पूजा पाचोरे आपलं MP हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते हूँ. आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाऊ दे आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू दे. आज आम्हाला जायचं होतं बिजासन माताच्या मंदिरामध्ये. बिजासन माताच्या मंदिरामध्ये जायचं म्हटलं, नवमीचा दिवस होता. पहिले मी घरामध्ये नवमीचे पुरे पूजापाठ केली, ते तुम्ही बघितलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये. पूजापाठ वगैरे झाली आमची आणि आम्ही म्हटलं की रात्री आम्हाला बिजासन माताच्या मंदिरात जायचं होतं. तर मग कसं जायचं, त्यांचे फ्रेंड आले होते. त्यांच्या फ्रेंडनी 2 जणांना बसून ठेवलं आणि रिया धानीला याच्यासाठी नव्हतं आणलं, कारण दूरचा रस्ता होता 40 किलोमीटर इंदोरवरून. तर रिया धानीला याच्यासाठी नव्हतं आणलं की रातचा टाईम पण होता आणि दूरचा पण रोड होता, त्याच्यामुळं रिया धानीला नाही आणलं. आणि मग हे लेकरच बघा ना, रस्त्यामध्ये त्यांनाच डुकल्या येत होत्या, झोपत होते ते. इतकी थंडीगार हवा सुटली होती ना, मी तुम्हाला काय सांगू. थंड वातावरण होतं, घरामध्ये असं कुमटलेलं होतं ना, पण बाहेर इतकं थंडगार आहे. आणि हायवेवर तर सर्वातच जास्त. आम्ही बिजासन माताच्या मंदिरात पोचलेलो आहे. भीड पा किती आहे इथं बिजासन माताच्या मंदिरामध्ये. ते बाईक गेलेले आहे ठेवायला आणि आम्ही, श्री आणि मी व्हिडिओ काढत आणि रस्त्याने चालले. तर श्री मला म्हणतो की काय मम्मी, या तुम्ही इथं बी असंच करत आहे का? मी म्हटलं ठीक आहे ना, मला तर आवडते, काही ना काही तर करावंच लागेल ना शूट. जर आपण यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे तर मी कुठं जाते, काय करते, हे तर तुम्हाला सर्वच काही सांगेल ना, दाखवेल ना. त्यांना काय समजते. बघा, बिजासन माताच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. प्रसाद तिथंच घेतलेला होता. आज नवीन चलन चालू आहे, पार्किंगमध्ये गाडी लावली ना त्याच ठिकाणी त्या लोकांनी प्रसादाचं पण ठेवलेलं होतं. पार्किंगची गाडी 10 रुपयाची पार्किंग, पण त्यांनी 100 रुपयाचा प्रसाद ठेवलेला होता तिथं. पण काय करू, घ्यावं तर लागेच ना आपल्याला, म्हणून घेतला आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि बिजासन माताच्या चढावावर चढायची सुरुवात केली. आम्ही म्हटलं होतं त्यांनी जाऊ म्हणून, पण ते कसं आहे, 2 घंटे लागत होते. लाईन खूप लंबी होती ना तिथून. मग जायचं नाही, कसं आड्या वक्त्यामध्ये कधी आपण आलो, कधी खाली टायमामध्ये तर गेलो तर काही वाटत नाही. पण आज इतकी भीड होती ना, नवमीचे दिवस होता, आखरी दिवस होता नवमीचा. इतकी भीड होती. 500 पायऱ्या होत्या. 500 पायऱ्या आम्ही चढून बिजासन माताच्या मंदिरामध्ये गेलो. सगळ्या रस्त्याने बघा कसे डोंगर घाट होते. वर चढताना खडा चढाव आहे ना, माझे तर पाय इतके दुखा लागले आजपर्यंत. पण माझ्या पायाला नाही का इतक्या दुखत आहे ना, इतका त्रास होत आहे त्या पायांमध्ये. ट्रॅफिक इतकी, तिथेच लोक कल्ला करत होते की व्हिडिओ नका काढू, मोबाईल खाली ठेवा, असं तसं. तरी पण मी काढलाच तुम्हाला दाखवायसाठी. म्हटलं बाई, आमची फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीला दाखवायसाठीच आम्ही व्हिडिओ वगैरे बनवू. मी इतकी थकली होती ना, तर श्रीच्याच खांद्यावर हात ठू वर चढत होती. बघा किती छान पैकी मंदिर आहे, किती मस्त मंदिर सजवलेलं आहे. आम्ही फायनली पोचलो तिथं वर. वर पोचल्यावर इतकं मन प्रसन्न झालं ना, की एकदाचं वर पोचलो, बापरे. मी तर म्हणत होती काय माहिती कधी पोचीन, काय पोचीन. मी व्हिडिओ काढत होती पण मला लाज पण वाटत होती व्हिडिओ काढताना. पण आता काय करावं, मला काढायचा होता तर मी काढतच होती व्हिडिओ. आणि किती कल्ला करत होते तिथलचे ते कर्मचारी लोक, हे मॅडम व्हिडिओ मत निकालो, ऐसा मत करो, वैसा मत करो. बघा, ही आहे बिजासन माता, चामुंडा माताचं मंदिर आहे हे बिजासन माताचं. किती सुंदर प्रकारे सजवलेलं मंदिर होतं हे, मी तुम्हाला काय सांगू. जितकं हे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच्यापेक्षा सुंदर मंदिर अंदर होतं. आणि बघा, सगळ्या घाटवर बी इतके सुंदर लाईटिंग लावलेली होती ना, की मी तुम्हाला काय सांगू. सुंदरपैकी लाईटिंग होती आणि घाट पण होतं. पण लय मजा आली बरं तिथं जाऊन. आणि रातच्या वेळी तर खूपच चांगलं वाटतं. जितकी रात तितकी भीड कमी व्हायचं नावच घेत नाही. भीड हमेशा असतीच तिथं. बघा, ह्या अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आमचं. भीडपा किती आहे इथं. चामुंडा माताचं मंदिर आहे हे. तिथं सगळ्याच माता होत्या. हे चामुंडा माताचं बघा, मी व्हिडिओ काढलेला आहे. किती लवकर, इतकी घाई राहते ना तिथं, 2 मिनटंसुद्धा उभं राहू देत नाही, फटकन बाहेर काढतात. ही बघा खालून, बघा किती बारीक चिटेसारखे वाटा लागले हे घरं. किती छोटे छोटे घरं आहे बघा खाली. किती वर होतं म्हणजे आम्ही.
पहाडच आहे, पुरा खडा चढाव आहे ना, म्हणून त्याचा इथं लोक मन्नते मागतात, जे बी काही मनोकामना असेल ती पूर्ण व्हावी. आणि मग इथून जे माताचं मंदिर आहे ना, हळूहळू तिथं अगरबत्ती लावायला काहीच नव्हतं, म्हणून ठिकाणी अन्नपूर्णा माताचे मंदिर, सगळं माताचं एक मोठीशी माता होती तिथं. म्हणजे त्या डोंगरावर फक्त माताचा चेहराच होता. फक्त चामुंडा माताचा चेहरा आहे. माताचं बापरे साक्षात आहे. आणि ह्या 9 बहिणी बघा इथं बसवलेल्या आहे, सगळ्या 9. म्हणजे मंदिर तर आहेच, पण 9 बहिणी पण आहे तिथं होत्या. आणि मग आम्ही आलो आणि रस्त्यात लेकराला भूक लागली, खाल्ली. आणि मग त्याच्यानंतर बघा आम्ही रात्री आता घरी जायचा टाईम झालेला होता. इतकी थंडी वाजत होती ना, कपडे हे लेकरंसुद्धा ऐकत नाही की लॉंग ड्रेस घाला की लॉंग टी शर्ट घाला, बिलकुल ऐकत नाही. नाही मम्मी गरमी होती आहे बघा. मग रस्त्याने येताना किती थंडी आणि इतकं वारं सुटलं होतं. 1 वाजला होता आम्हाला घरी यायला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ बनवेल.